नमस्कार, बघूयात आजचा पहिला प्रकार। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 2 वाटी आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। जे पीठ आपण चपातीसाठी वापरतो तेच पीठ आपल्याला इथे वापरायचं आहे। आता त्याच वाटीने आपल्याला पाव वाटी बारीक रवा घ्यायचा आहे। बारीकच रवा वापरायचा, जाड रवा वापरायचा नाही। आता पोहे खाण्याचे 3 चमचे यामध्ये साजूक तूप घालून घ्यायचं। आता हे तूप आपल्याला छान या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तूप पूर्ण पिठाला लागलं गेलं पाहिजे। तूप मिक्स करून घेतल्यानंतर थोडंसं पीठ हातामध्ये घ्यायचं आणि याची अशी मूठ करून बघायची। अशी जर मूठ बांधली गेली तर समजायचं तुपाचं मोहन पिठामध्ये अगदी परफेक्ट झालेलं आहे। आता पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि याचा आपल्याला अगदी घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे। इथे मी हा गोळा मळून घेतलेला आहे। पीठ घट्ट मळून घेतल्यामुळे या पिठाला अशा पद्धतीने क्रॅक्स जातात। आता थोडंसं पीठ हातामध्ये घ्यायचं आणि आपण जशी पिठाची मूठ करतो तशा पद्धतीने आपल्याला हा जो गोळा आहे तो हातामध्ये प्रेस करून घ्यायचा आहे। हे बघा अशा पद्धतीने। आणि असेच गोळे आपल्याला आता तयार करून घ्यायचे आहे। इथे मी हे सर्व गोळे तयार करून घेतले। आता आपण यांना फ्राय करून घेऊयात। इथे मी तेल गरम करून घेतलंय। आता यामध्ये आपण हे तयार करून घेतलेले गोळे घालून घेऊयात। याला आपल्याला गॅसच्या मीडियम फ्लेम वरती हलक्या गुलाबी रंगावरती फ्राय करून घ्यायचे आहे। हे गोळे अजिबात गॅसच्या हाय फ्लेम वरती फ्राय करायचे नाहीत, नाहीतर हे आतून कच्चे राहू शकता। त्यामुळे गॅसच्या मीडियम फ्लेम वरती यांना फ्राय करून घ्यायचं। इथे मी हे गोळे फ्राय करून घेतले आणि हे गोळे फ्राय करण्यासाठी 6 ते 7 मिनिटे एवढा कालावधी लागतो। आता आपण यांना काढून घेऊया। अशाच पद्धतीने आपल्या सर्व गोळे हे फ्राय करून घ्यायचे आहे। इथे मी हे गोळे फ्राय करून घेतलेले आहे। आता हे पूर्णपणे थंड झाल्यावरती आपल्याला हाताने अशा पद्धतीने यांना तोडून घ्यायचं आहे। आता आपण याला बारीक करून घेऊया। त्यासाठी मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला याला घालून घ्यायचं आहे। याला मिक्सरमध्ये आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। तर हे बघा, आपल्याला याला जास्त बारीक करायचं नाही। जसा आपला जाड रवा असतो तशा पद्धतीचं रेवाड टेक्स्चर याचं असायला हवं, इतपत याला आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने। इथे आज आपण चुरमा लाडू बनवणार आहोत, तर त्यासाठी आपल्याला हे तयार करून घेतलेलं मिश्रण गाळून घ्यायचं आहे। असं हे मिश्रण गाळून घेतल्यामुळे जर यामध्ये काही मोठे पीसेस राहिले असेल तर ते सुद्धा वेगळे होतात। इथे मी याला छान गाळून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता इथे जे मोठे पीसेस उरलेले आहे, आता याला देखील आपल्याला मिक्सरमध्ये घालायचं आहे आणि बारीक करून घ्यायचं आहे आणि नंतर गाळून घ्यायचं आहे। हे बघा, इथे मी याला छान गाळून घेतलेलं आहे आणि मस्त छान असं एकसारखं हे आपल्याला मिश्रण मिळालेलं आहे। जसं आपला बारीक रवा असतो तशाच पद्धतीचं हे मिश्रण आहे। आता यामध्ये आपल्याला पाव वाटी कडकडीत गरम करून घेतलेलं तूप घालून घ्यायचं आहे। असं तूप घातल्यामुळे हे लाडू अगदी छान मऊ लुसलुशीत तयार होतात आणि तोंडात टाकताच विरघळतात। आता तूप फार गरम आहे, त्यामुळे आपल्याला सुरुवातीला याला चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिश्रणानंतर थोडं थंड झाल्यानंतर याला हाताने मिक्स करून घ्यायचं। एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुपाचा फ्लेवर पूर्णपणे या मिश्रणाला लागला गेला पाहिजे। याला मी छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकतात अगदी दाणेदार असं हे मिश्रण तयार झालेलं आहे। आता इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। यामध्ये आपल्याला पुन्हा 2 छोटे चमचे साजूक तूप घालून घ्यायचं आहे। आता तूप आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला 1 वाटी गूळ घालून घ्यायचा आहे। ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीने इथे मी 1 वाटी गूळ घेतला। गूळ आपल्याला फक्त विरघळून घ्यायचा आहे, गुळाचा अजिबात पाक बनवायचा नाही। हे बघा, गूळ इथे आता विरघळलेला आहे। आता गॅस बंद करून घ्यायचा आणि हे गरम गरम गुळाचं मिश्रण आपल्याला या तयार करून घेतलेल्या मिश्रणामध्ये घालून घ्यायचं आहे। 2 वाटी गव्हाच्या पिठासाठी 1 वाटी गूळ हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे। आता यामध्ये आपल्याला बारीक कापून घेतलेले काजू आणि बदामाचे काप घालून घ्यायचे आहे। पाव चमचा यामध्ये वेलची पावडर घालून घेऊया आणि हे सर्व जिन्नस आपल्याला चमच्याने सुरुवातीला मिक्स करून घ्यायचे आहे, कारण गुळाचा पाक फार गरम आहे त्यामुळे। थोडंसं हे मिश्रण थंड झाल्यानंतर लगेच आपल्याला हे सर्व मिश्रण हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने आणि लगेच याचे लाडू वळायला घ्यायचे आहे। ज्या साईजचा लाडू बनवायचा असेल तेवढं मिश्रण हातामध्ये घ्यायचं आणि त्याचा आपल्याला अशा पद्धतीने गोलाकार लाडू बनवून घ्यायचा आहे। इथे मी हा लाडू तयार करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता छान असा गोलाकार हा चुरमा लाडू तयार झालेला आहे। दिसायला एवढा सुंदर दिसतो, त्यापेक्षा चवीला अगदी छान लागतो। अशाच पद्धतीने मी हे सर्व लाडू तयार करून घेतले।
हे लाडू आपण गव्हाच्या पिठापासून बनवलेले आहेत, त्यामुळे हे लाडू भरपूर सारे प्रोटीन्स आणि फायबरयुक्त तयार होतात आणि चवीला तर हे लाडू अतिशय भन्नाट लागतात, तोंडात टाकताच विरघळतात। अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 2। हा पदार्थ तयार करण्यासाठी इथे मी एक मीडियम साईजचा उकळून घेतलेला बटाटा घेतला आणि त्याची साल काढून घेतली। बटाटा पूर्णपणे थंड झाल्यावरती आपल्याला अशा पद्धतीने याला किसून घ्यायचं आहे। आता यामध्ये 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची आहे, अर्धा चमचा भाजून घेतलेल्या जिऱ्याची पावडर घालूया, अर्धा चमचा धणे पावडर घालायची आहे, अगदी चिमूटभर हिंग घालायचा आहे। हिंगाचा टेस्ट यामध्ये खूप छान लागतो। यामध्ये मी अर्धा चमचा पिझ्झा मसाला घातला आहे, जर नसेल तर नाही घातला तरी चालेल, आणि अर्धा चमचा काळी मिरी पावडर यामध्ये घातली। अगदी चिमूटभर हळद घालायची आहे आणि 1 चमचा लाल तिखट घातलं। तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। चवीप्रमाणे मीठ घातलं आणि यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घातली। आता हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। इथे आपली ही स्टफिंग तयार झालेली आहे। इथे आज आपण एकदम चटपटीत पदार्थ बनवत आहोत, तर त्यासाठी इथे मी एका परातीमध्ये 1.5 कप गव्हाचं पीठ घालत आहे। तुम्ही ते मैदा पण वापरू शकता, पण गव्हाच्या पिठामुळे हा पदार्थ चवीला जास्त छान लागतो। यामध्ये पाव चमचा ओवा घातला आणि पाव चमचा हळदी पावडर घालायची आहे, पाव चमचा गरम मसाला घालून घ्यायचा आहे आणि 2 मोठे चमचे यामध्ये तीळ घालून घ्यायचे आहे आणि चवीप्रमाणे यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे। आता हा पदार्थ छान खुसखुशीत तयार व्हावा त्यासाठी यामध्ये 2 छोटे चमचे तेल घालून घ्यायचं आहे। तेल इथे आपल्याला कच्चंच वापरायचं आहे। आता हाताने हे सर्व जिन्नस आपण मिक्स करून घेऊयात। आता यामध्ये पाणी घालायचं आहे आणि याचा आपल्याला अगदी घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे। आपण जसं पुरीला पीठ मळून घेतो त्यापेक्षाही थोडंसं घट्टसर आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकतात अगदी घट्ट असं इथे मी हे पीठ मळून घेतलं। जर पीठ असं घट्ट मळलेलं असेल तरच हा पदार्थ अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार होतो। आता हा जो पिठाचा गोळा आहे तर याचा आपल्याला एक मोठ्या साईजचा अशा पद्धतीने एक उंडा तयार करून घ्यायचा आहे आणि याला लाटून घ्यायचं आहे। आता याला लाटताना अजिबात पिठाचा वापर करायचा नाही। इथे आपण पीठ घट्ट मळून घेतलं आहे त्यामुळे पिठाची गरज पडतच नाही। जशी आपली रेग्युलर चपाती असते तशाच पद्धतीने त्याच थिकनेसचं याला लाटून घ्यायचं आहे। इथे मी याला लाटून घेतलेलं आहे। आता आपण जी बटाट्याची तयार करून घेतलेली स्टफिंग होती तर ती यावरती आपल्याला लावून घ्यायची आहे। ही स्टफिंग मी चमच्यानेच लावून घेत आहे, हवं तर तुम्ही हाताने सुद्धा हिला पसरवून घेऊ शकता। हा पदार्थ आपण खूप कुरकुरीत, खुसखुशीत आणि चटपटीत बनवत आहोत, त्यामुळे हा पदार्थ लहान काय मोठे सुद्धा खूप आवडीने खातील। इथे मी बटाट्याची स्टफिंग छान या चपातीला लावून घेतली। आता या चपातीचा आपल्याला अगदी घट्ट असा रोल तयार करून घ्यायचा आहे। हे बघा इथे मी हा रोल तयार करून घेतलेला आहे। आता आपण याला कट करून घेऊयात। आता हा रोल आपल्याला 2 पार्ट्स मध्ये अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे आणि साधारण 1 सेंटीमीटरचं अंतर ठेवायचं आणि अशा पद्धतीने याच्या आपल्याला वड्या कट करून घ्यायच्या आहे। हे बघा इथे मी ही वडी कट करून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता ही वडी अगदी भाकर वडी सारखी दिसत आहे। अशाच पद्धतीने आपण सर्व वड्या कट करून घेऊयात। हे बघा इथे मी या वड्या कट करून घेतलेल्या आहेत। आता हा पदार्थ जास्त कुरकुरीत तयार होण्यासाठी एका बाउलमध्ये आपल्याला 4 छोटे चमचे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। यामध्ये 1 मोठा चमचा पांढरे तीळ घालून घ्यायचे, चिमूटभर हळद घालायची, चवीप्रमाणे मीठ घालायचं। सुरुवातीला हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तुम्ही याची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीची आपल्याला ठेवायची आहे आणि अशीच आपल्याला अगदी पातळसर याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। आता या ज्या तयार करून घेतलेल्या वड्या आहेत तर त्या आपल्याला या पेस्टमधून अशा पद्धतीने बुडवून घ्यायच्या आहे आणि तेलामध्ये तळून घ्यायचे आहे। त्यासाठी इथे मी तेल गरम करून घेतलं। या वड्या अशा पद्धतीने या पेस्टमध्ये बुडवायच्या आणि आपल्याला तेलामध्ये घालून घ्यायच्या आहे। आता या वड्या आपल्याला क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत गॅसच्या मीडियम फ्लेमवरती फ्राय करून घ्यायच्या आहे। वड्या एका साइडने फ्राय झाल्या की वड्या पलटी करून घ्यायच्या आणि दोन्ही साइडने क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायच्या। या वड्या चवीला एवढ्या भन्नाट लागतात। या वड्यांमध्ये तुम्हाला कचोरी, समोसा या दोघांची टेस्ट मिळणार आहे, त्यामुळे अगदीच चविष्ट तयार होता। इथे मी या वड्या फ्राय करून घेतल्या। आता आपण यांना काढून घेऊया।
तुम्ही बघू शकतात अगदी मस्त अशा क्रिस्पी आणि कुरकुरीत अशा या वड्या तयार झालेल्या आहेत। दिसायला अगदी भाकरवडी सारख्या या वड्या दिसतात आणि चवीलाही अगदी भन्नाट लागतात। तुम्ही हा पदार्थ सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता। जर मुलांना टिफिन मध्ये भाजी पोळी न्यायची नसेल त्यावेळेस हा पदार्थ तुम्ही त्यांना बनवून देऊ शकता। चवीला अगदी छान लागतो। अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 3। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी एका बाउलमध्ये आपल्याला 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। पोहे खाण्याचे 2 चमचे यामध्ये बारीक रवा घालून घ्यायचा आहे। यामध्ये 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची, 2 हिरव्या मिरचीचे यामध्ये काप घालायचे, 1 चमचा जिरं घालायचं, पाव चमचा हळद घालायची आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं। आता यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि हे सर्व कोळे जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। आता थोडं थोडं यामध्ये पाणी घालायचं आणि याचं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे। असं थोडं थोडं पाणी घालून बॅटर बनवायचं म्हणजे गव्हाच्या पिठाच्या गुठळ्या होत नाहीत। इथे मी याचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे। बॅटर तयार करण्यासाठी ज्या वाटीने गव्हाचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीने इथे मी 3 वाटी पाणी वापरलं। बॅटरची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीचे आपल्याला ठेवायचे आहे। जसं ताक असतं तशाच पद्धतीचं हे बॅटर आपल्याला ठेवायचं आहे। यावरती झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटांसाठी हे बॅटर आपल्याला मुरण्यासाठी ठेवायचे, कारण यामध्ये आपण रवा घातलेला आहे। आता हे बॅटर मुरत आहे तोपर्यंत आपण एक चटपटीत अशी शेंगदाण्याची चटणी बनवून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी आपल्याला भाजून घेतलेले शेंगदाणे घालायचे आहे। यामध्ये 2 हिरवी मिरची आणि 4 ते 5 लसणच्या पाकड्या घालून घ्यायच्या, 1 वाटी कोथिंबीर घालायची, चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि पाणी घालून आपल्याला चटणी अगदी बारीक अशी वाटून घ्यायची आहे। इथे मी ही चटणी वाटून घेतलेली आहे। आता आपल्याला याला फोडणी द्यायची आहे। त्यासाठी 3 छोटे चमचे तेल गरम करून घेतलं। यामध्ये आपल्याला 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं घालायचं आहे। मोहरी आणि जिरं तडतडल्यावरती 4 ते 5 कढीपत्त्याची पानं घालायची आहे आणि ही गरम गरम फोडणी आपल्याला चटणीवरती घालून घ्यायची आहे। तयार झाली इथे आपली चटपटीत अशी ही शेंगदाण्याची चटणी। आता 5 मिनिटांनंतर बघू शकता बॅटर सुद्धा चांगलं मुरलं गेलेलं आहे आणि यातील जो रवा आहे तर तो सुद्धा छान भिजलेला आहे। आता यापासून आपल्याला कुरकुरीत डोसे तयार करून घ्यायचे आहेत। त्यासाठी तवा अगदी कडकडीत गरम करून घ्यायचा। तवा गरम झाल्यावरती याला तेल लावून घ्यायचं आणि हे जे डोस्यांचं बॅटर आहे तर ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर तव्यावरती घालायचं आहे, कारण रवा हा तळाला जाऊन बसतो त्यामुळे। आता हे डोस्याचं बॅटर अशा पद्धतीने आपल्याला तव्यावरती घालून घ्यायचं आहे। आता हा डोसा आपल्याला क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत एका साइडने भाजून घ्यायचा आहे। आता हा डोसा हलकासा एका साइडने भाजत आला की वरची बाजू अशा पद्धतीने कोरडी होते। थोडंसं यावरती आपल्याला कडेने तेल घालून घ्यायचं आहे। आता हा डोसा आपण छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊया। इथे मी हा डोसा क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतला। आता या डोस्याच्या कडा आपल्याला मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि डोसा फोल्ड करून घ्यायचा आहे। बघू शकताय छान असा मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत हा डोसा तयार झाला। चवीला हा डोसा अगदी छान लागतो आणि हे डोसे भरपूर वेळ क्रिस्पी आणि कुरकुरीतच राहतात। अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 4। आता एका परातीमध्ये 1 वाटी आपल्याला गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे। त्याच वाटीने पाव वाटी बेसन पीठ घालायचं आहे आणि पाव वाटी ज्वारीचं पीठ घालून घ्यायचं आहे। आता 1 वाटी आपल्याला बारीक कापून घेतलेली मेथीची भाजी यामध्ये घालायची आहे। 1 चमचा आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट घालून घेऊया। पाव चमचा हळदी पावडर, पाव चमचा गरम मसाला यात घालायचा आहे। पाव चमचा भाजून घेतलेल्या जिऱ्याची पावडर घालून घ्यायची आहे आणि पाव चमचा धणे पावडर यात घालून घेऊया। 1 चमचा पांढरे तीळ घालायचे आहे। चवीप्रमाणे मीठ घालूयात आणि याला छान आपल्याला सुरुवातीला अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। असं याला मिक्स करून घेतल्यामुळे आपल्याला अंदाजा येतो यामध्ये आपल्याला किती पाणी घालण्याची गरज पडणार आहे। आता थोडं थोडं पाणी घालून याचा आपल्याला सैलसर असा गोळा मळून घ्यायचा आहे। इथे आज आपण मेथीचे थालीपीठ तयार करणार आहोत, तर आपल्याला थालीपीठ थापता येईल इतपत हे पीठ आपल्याला सैल मळून घ्यायचं आहे। इथे मी पीठ छान मळून घेतलेलं आहे, हे बघा अशा पद्धतीने। आता यापासून आपण थालीपीठ तयार करायला घेऊया। आता ज्या साइजचं थालीपीठ तयार करायचं असेल तेवढा हातामध्ये पीठ घ्यायचं आहे आणि याचा आपल्याला अशा पद्धतीने गोळा तयार करून घ्यायचा आहे। थालीपीठ थापण्यासाठी इथे मी आधीच एक सुती कपडा घेतलेला आहे, याला आधीच ओलं करून घेतलेलं आहे। पुन्हा थोडंसं यावरती आपल्याला अशा पद्धतीने पाणी शिंपडून घ्यायचं आहे।
नंतर तयार करून घेतलेला हा गोळा आपण यावरती ठेवूयात. हाताला पाणी लावून अशा पद्धतीने आपल्याला हे थालीपीठ छान थापून घ्यायचं आहे. थालीपीठ थापून घेतल्यानंतर बोटाने अशा पद्धतीने आपल्याला यावरती होल्स तयार करून घ्यायचे आहे. आता थालीपीठ भाजण्यासाठी इथे मी तवा छान गरम करून घेतलेला आहे. याला तेल लावून घ्यायचं आहे. आता कापडासहित आपल्याला हे थालीपीठ तव्यावरती अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि यावरचं कापड अशा पद्धतीने अलगद काढून घ्यायचं आहे. थालीपीठाच्या वरती आपण थोडेसे तीळ घालून घेऊया. तीळ घातल्यामुळे हे दिसायलाही अप्रतिम दिसतं आणि चवीला पण अगदी छान लागतं. आता कडेने थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आणि हे थालीपीठ आपल्याला क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत दोघी बाजूंनी छान भाजून घ्यायचं आहे. इथे मी हे थालीपीठ दोघी बाजूंनी छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत छान भाजून घेतलेलं आहे. तयार झालं इथे आपलं क्रिस्पी आणि कुरकुरीत असं हे थालीपीठ. चवीला तर अप्रतिम लागतं. तुम्ही हे थालीपीठ नाश्त्यालाच काय मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये सुद्धा देऊ शकता. प्रकार क्रमांक 5. वाटी बारीक कट करून घेतलेला गूळ घेतलेला आहे. आता यामध्ये त्याच वाटीने 1 वाटी पाणी घालायचं आहे. आता गॅस चालू करायचा आहे आणि यावरती हे भांडं ठेवायचं आहे. आता आपण गुळ छान पाण्यामध्ये विरघळून घेऊयात. गुळाचा पाक अजिबात तयार करायचा नाही. गुळ छान पाण्यामध्ये विरघळला की लगेच गॅस बंद करायचा आहे. तर गुळ छान विरघळला आहे. गॅस बंद करूयात आणि हे पाणी आता आपण गाळून घेऊयात. गुळामध्ये थोडाफार कचरा असतो, तर असं हे गुळाचं पाणी गाळून घेतल्यामुळे जो कचरा आहे तर तो व्यवस्थित निघून जातो. आता हे पूर्णपणे आपल्याला पाणी थंड करून घ्यायचं आहे, मग वापरायचं आहे. आता ताटामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घेऊयात. यामध्ये 1 चमचा तीळ घालायचा आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालूयात. आता आपण जे गुळाचं पाणी घेतलं होतं तर ते पूर्णपणे थंड करून झाल्यानंतर हे पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचा छान गोळा हा मळून घ्यायचा आहे. तर इथे मी थोडं थोडं हे गुळाचं पाणी घालून छान याचा गोळा मळून घेतलेला आहे. गोळा मळून घेतल्यानंतर थोडंसं तूप घालायचं आणि पुन्हा याला छान मळून घ्यायचं आहे. जसं चपातीचं पीठ असतं तर तशाच प्रकारे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. आपण गुळाची पोळी तयार करणार आहोत. तर ज्या साईजची तुम्हाला पोळी बनवायची असेल त्या साईजचा गोळा घ्यायचा आहे. आता हा गोळा थोडासा पिठामधून बुडवून घ्यायचा आहे आणि हलकं थोडंसं याला लाटून घ्यायचं आहे. यावरती थोडंसं तूप घालायचं आहे आणि याची अशा प्रकारे घडी तयार करून घ्यायची आहे. आता आपण ही पोळी छान लाटून घेऊयात. ही गुळाची पोळी तुम्ही मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये देऊ शकतात, नाश्त्यासाठी तयार करू शकतात किंवा प्रवासामध्ये सुद्धा नेऊ शकतात. 2 किंवा 3 दिवस अजिबात खराब होत नाही. आता इथे मी पोळी छान लाटून घेतलेली आहे. आता आपण पोळी भाजून घेऊयात. एक साईड पोळीची मस्त भाजून झाली की पोळी आपल्याला पलटी करायची आहे आणि तूप लावून छान पोळी आपल्याला भाजून घ्यायची आहे. तुपाऐवजी तुम्ही इथे तेलसुद्धा वापरू शकतात, पण तूप वापरल्यामुळे पोळीला चव खूप छान येते. आता दोघी बाजूंनी छान आपल्याला ही पोळी मस्त भाजून घ्यायची आहे. इथे मी पोळी छान दोघी बाजूंनी मस्त भाजून घेतलेली आहे. आता आपण हिला काढून घेऊयात. ही गुळाची पोळी चवीला अप्रतिम तयार होते आणि अगदी मस्तच लागते. नक्की एकदा ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 6. मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी पालक घालूयात. यामध्ये 3 ते 4 लसणच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं घालायचं आहे. 3 हिरवी मिरची घालूयात. 1 चमचा जिरं घालायचं आहे आणि याची आपल्याला छान बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. एका परातीमध्ये 1 कप गव्हाचं पीठ घालायचं आहे. यामध्ये 2 चमचे बेसन पीठ घालूयात. पाव चमचा हळदी पावडर, पाव चमचा गरम मसाला, 1 चमचा धणे पावडर, अर्धा चमचा ओवा आणि 1 चमचा तीळ घालायचे आहे. आता चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचं आहे आणि बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालूयात. तयार करून घेतलेली ही पालकची पेस्ट आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला छान हे पीठ मळून घ्यायचं आहे. इथे आपण पालकचे पराठे तयार करणार आहोत, तर त्यासाठी चपातीसाठी जसं पीठ असतं तर तशाच प्रकारे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर इथे मी पालकच्या पराठ्याचं पीठ छान मळून घेतलेलं आहे. तर ज्या साईजचा तुम्हाला पराठा तयार करायचा आहे तर त्या साईजचा गोळा घ्यायचा आहे आणि त्याचा छान गोळा हा तयार करून घ्यायचा आहे. आता हा तयार करून घेतलेला गोळा आपण पिठामधून बुडवून घेऊयात. आता आपण हा गोळा थोडासा लाटून घेणार आहोत.
तर आता याला थोडंसं लाटून घेतल्यानंतर याला तेल लावून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे याला फोल्ड करून घ्यायचं आहे. तर आमच्याकडे 4 पुडाची पोळी बनते, तर त्या प्रकारे इथे मी हा पराठा लाटून घेत आहे. तुम्ही ज्या प्रकारे पोळी बनवत असाल तर त्या प्रकारे हा पराठा लाटून घेतला तरी चालेल. तर इथे मी पराठा छान लाटून घेतलेला आहे. आता आपण पराठा भाजून घेऊयात. तर त्यासाठी तवा छान मी गरम करून घेतलेला आहे. आता आपण पराठा दोघी साईड छान मस्त भाजून घेऊयात. पराठा असा भाजत आला की याला तेल लावून घ्यायचं आहे. तुम्ही ते तूपसुद्धा वापरू शकतात. तर इथे मी पराठा छान तेल लावून दोघी बाजूंनी मस्त खरपूस छान भाजून घेतलेला आहे. तर इथे आपला पालक पराठा मस्त तयार झालेला आहे, अगदी परफेक्ट. आता याला आपण काढून घेऊयात. हा पालक पराठा चवीला अप्रतिम लागतो. नक्की एकदा ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 7. त्या ताटामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे. यामध्ये आपण 1 चमचा साजूक तूप घालूयात. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. हे सर्व कोरडे जिन्नस हाताने छान मिक्स करून घ्यायचे आहे. इथे आज आपण दुधाचा पराठा तयार करणार आहोत. तर त्यासाठी इथे मी दूध घेतलेलं आहे. थोडं दूध घालायचं पिठामध्ये आणि छान आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ मळताना चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं सॉफ्ट पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. इथे मी पीठ छान मळून घेतलेलं आहे. यावरती थोडंसं तूप घालूयात आणि पीठ पुन्हा छान मळून घेऊयात. तर हे बघा, इथे पराठ्याचं पीठ छान मळून झालेलं आहे. पराठ्यामध्ये स्टफिंग तयार करण्यासाठी इथे मी 3 चमचे किसून घेतलेलं पनीर घेतलेलं आहे. पनीरऐवजी इथे तुम्ही ओल्या नारळाचा चव वापरू शकतात. आता यामध्ये पाव कप आपण मिल्क पावडर घालणार आहोत आणि पाव कप इथे मी काजूची पावडर घालत आहे. 6 ते 7 काजू मी मिक्सरमधून छान बारीक फिरवून घेतलेले होते. आता यामध्ये 2 चमचे आपण पिठी साखर घालणार आहोत आणि 1 चमचा वेलची पावडर घालायची आहे. आता हे सर्व जिन्नस आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहेत. तर इथे आपली पराठ्याची स्टफिंग मस्त छान तयार झालेली आहे. पराठा तयार करण्यासाठी ज्या साईजचा पराठा तयार करायचा आहे तेवढा गोळा घ्यायचा आहे. आता हा तयार करून घेतलेला गोळा पिठामधून आपल्याला बुडवून घ्यायचा आहे. आता आपण हा गोळा थोडासा लाटून घेणार आहोत. आता याला छान लाटून घेतल्यानंतर यावरती 3 चमचे आपण स्टफिंग ॲड करणार आहोत आणि याला आता आपण छान पॅक करून घेणार आहोत. तर जसं आपण मोदक फील करतो तशा प्रकारे याला पॅक करून घ्यायचा आहे आणि जो एक्स्ट्राचा पोर्शन आहे तर तो काढून घ्यायचा आहे. आता आपण हा तयार करून घेतलेला गोळा थोडासा पिठामधून बुडवून घेणार आहोत आणि याला हाताने अशा प्रकारे आपण थोडंसं प्रेस करून घेणार आहोत. म्हणजे जी स्टफिंग आहे तर ती पूर्ण पराठ्यामध्ये छान पसरली जाते. आता अगदी हलक्या हाताने आपल्याला पराठा छान लाटून घ्यायचा आहे. पराठा असा हलक्या हाताने लाटल्यामुळे पराठ्यातील स्टफिंग पूर्ण पराठ्यामध्ये पसरली जाते आणि पराठा लाटताना अजिबात फाटत नाही. तर इथे पराठा छान मी लाटून घेतलेला आहे. आता इथे तवा छान गरम झाला की यावरती पराठा आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. आता आपण पराठा छान भाजून घेऊयात. पराठा छान एक साईडने हलका भाजून झाला की याला लगेच पलटी करायचं आहे. आता यावरती तूप घालायचं आहे. तुपाऐवजी तुम्ही ते बटरसुद्धा वापरू शकतात. आता आपण अशाच प्रकारे दोघी साईडनी तूप लावून मस्त छान पराठा खरपूस भाजून घेणार आहोत. तर तुम्ही ते बघा, अगदी छान असा पराठा मस्त भाजून झालेला आहे. तर इथे आपला दुधाचा पराठा अगदी छान मस्त तयार झालेला आहे. हा पराठा चवीला अप्रतिम लागतो आणि अगदी भन्नाट लागतो. नक्की तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. जर तुम्हाला आजच्या या सर्व रेसिपीज आवडल्या असेल तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर चला भेटू एका मस्त अशा चमचमीत रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.